हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सोनूस क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया हा सुंदर असा हुंडावडा कसं बनवायचा. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम हुंडावडा बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते बघूया. स्मॉल गोल्डन बीड्स, व्हाईट कलरचं स्मॉल कुंदन, त्यानंतर व्हाईट पर्ल मोती, 30 गेज वायर लागणार आहे, ड्रॉप शेपचे कुंदन लागणार आहे. ब्लू कलरचे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. लॉरियल लागणार आहे, पर्ल मोती चेन, नेकलेस दोरी आणि पकड लागणार आहेत. इथे मी 30 गेजचा वायर घेतला आहे. त्याला कट करून एक तुकडा घेतला आहे. कट झाल्यानंतर त्यात मी 5 गोल्डन लाऱ्या ओवून घेतल्या आहे आणि ते पकडच्या हेल्पने फिट करून घेतले आहे. अशा प्रकारे फिट झाल्यानंतर त्यात एक ड्रॉप शेपचा क्रिस्टल टाकून एक लूप रेडी करून घेतला आहे. अशा प्रकारे लूप रेडी झाल्यानंतर आपण सर्व क्रिस्टल रेडी करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व क्रिस्टल लॉरियल्स टाकून रेडी करून घेतले आहे. त्यानंतर 8 मोती लेफ्ट करून आपण ही मोती चेन कट करून घ्यायची. लगभग 10 चेन कट करून घेतले आहे. त्यानंतर त्या कट केलेल्या चेनमध्ये एक जंप रिंग टाकून फिक्स करून घेतले आहे. त्यामध्येच एक जो आपण क्रिस्टल आणि लॉरियलचा लूप बनवलेला तो फिट करून घ्यायचा. अशाच प्रकारे सर्व चेनमध्ये तो क्रिस्टल अटॅच करून घेतला आहे.
सर्व क्रिस्टल ओवून झाल्यानंतर काही अशा प्रकारे ही चेन रेडी होईल। आणि अशी चेन रेडी झाल्यानंतर आपण एका चेनमध्ये 30 गेजचा वायर एक फिट करून ड्रॉप शेपचा क्रिस्टल टाकून फिट करून घेतला आहे। एक्स्ट्राची जी तार आहे ती आपण पकडच्या हेल्पनी कट करून घ्यायची। तसंच प्रकारे परत एक वर लूप रेडी करून परत त्यामध्ये एक क्रिस्टल टाकून लूप रेडी करून घ्यायचा आणि तसंच प्रकारे 3 क्रिस्टल अटॅच करून घ्यायचे। तिन्ही क्रिस्टल रेडी झाल्यानंतर त्यावर कट केलेली चेन पण एक अटॅच करून घ्यायची आणि अशा प्रकारे काही एक साइड चेन रेडी झाली आहे। तसंच प्रकारे आपण चेन सर्व रेडी करून घेऊया। चेन रेडी झाल्यानंतर 30 गेजचा एक वायरचा तुकडा कट करून घेऊ। त्यात व्हाईट कलरचे मोती टाकून एक फ्लावर रेडी करून घेतला आहे। असा फ्लावर रेडी झाल्यावर त्यात एक व्हाईट कलरचा कुंदन टाकून त्याच्या अराउंड गोल्डन बीड्स ओवून त्याला अशा प्रकारे फिट करून घ्यायची। असं फ्लावर रेडी झाल्यानंतर जी बाकीची तार एक्स्ट्राची आहे त्यामध्ये एक ड्रॉप शेपचा क्रिस्टल टाकून फिट करून घ्यायचं।
एका साईडनी गठ्ठ करून सेम दुसरे साईडनी पण क्रिस्टल टाकून फिट करून घेऊन एक अशा प्रकारे फ्लॉवर रेडी करून घ्यायचं आहे. असं फ्लॉवर रेडी झाल्यानंतर बाकीची जी तार आहे ती व्हाईट मोतीवर गठ्ठ करून घ्यायची आणि उरलेली तार कटरच्या हेल्पने कट करून घ्यायची. असं फ्लॉवर रेडी झाल्यानंतर एक 30 गेजच्या वायरचा तुकडा कट करून घ्यायचा आणि त्या मोतीमध्ये टाकून त्यामध्ये कट केलेली एक चेन टाकून लूप रेडी करून घ्यायची. असं सेम दोन्ही साईडनी करून घ्यायचं. हेडचा पार्ट रेडी होतो. हा हेडचा पार्ट रेडी झाल्यानंतर एका पकडच्या हेल्पनी जम्प रिंग ओपन करून जो हेडचा पार्ट आहे तो आणि जो दुसरे 2 लटकन आहे ते दोन्ही पण त्या जम्प रिंगमध्ये टाकून फिट करून घ्यायचे. साईडचा फिट झाल्यानंतर तसंच दुसऱ्या साईडने पण फिट करून घ्यायचे. साईडनी फिट झाल्यावर मुंडवळा काय अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर वरच्या साईडला जी जम्प रिंग अटॅच केली आहे त्यामध्ये पुन्हा एकदा पकडच्या हेल्पनी दुसरी एक जम्प रिंग उघडून त्यामध्ये ती जम्प रिंग टाकून नेकलेस दोरी अटॅच करून फिट करून घ्यायची.
सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला पण करून घेतला आहे. असा हा सुंदर मुंडवडा रेडी झाला आहे. तुम्हाला जर हा सुंदर मुंडवडा ऑर्डर करायचा असेल तर DM करा माझी इन्स्टा ID ला. इन्स्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे किंवा माझा बायोमध्ये पण मेन्शन आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने तुम्हाला माझे असे न्यू व्हिडिओज पुन्हा बघायला मिळेल. थँक्यू.